अर्थातच मी जरांगे पाटील आणि त्यांच्या बरोबरच्या सगळ्या समर्थकांचं अभिनंदन करते की त्यांच्या प्रयत्नांना यश आलंय. आत्ता अध्यादेश आलाय, त्यामुळे पुढे पुढे काय काय होतं आणि सरकार हे धनगर, मराठा, लिंगायत आणि मुस्लिम समाजांच्या आरक्षणासाठी अनेक वर्षाच्या मागण्या आहेत, तर हे लवकरही करू शकत होते. पण जरांगे पाटलांना मुंबईला यावं लागलं आणि मगच या सरकारने हा निर्णय घेतला. हे किती असंवेदनशील सरकार आहे हे त्यांच्या या सगळ्या कृतीतून दिसतं. सरकारने आरक्षण म्हणजे अध्यादेश काढण्याची घाई केली, हे कोर्टात टिकणार नाही असं अनेक जाणकारांचं मत आहे. यावरती तुम्हाला काय वाटतं? खरं तर मी त्याचा एवढा अभ्यास केलेला नाही, पण अर्थातच उशिरा का होईना सरकारने काहीतरी निर्णय घेतलाय, त्यामुळे तज्ज्ञांचं काय आहे हे सगळ्याची अर्थातच मीही माहिती काढीन आणि सगळ्यांची चर्चा करूनच कळेल की नक्की काय प्रश्न तुम्ही करताय. सध्या सरकारने अध्यादेश काढलेला आहे, परंतु दुसरीकडे ओबीसी समाजाच्या नेत्यांची आज भुजबळांनी बैठक बोलवली आहे. त्यावरती राष्ट्रवादीचे दुसऱ्या गटाचे जे प्रवक्ते ते असं म्हणतात आहे की हा जो निर्णय आहे तो राष्ट्रवादीचा नाही, समता परिषदेचा आहे. एकंदरीत ओबीसी गट नाराज झाला असं वाटते का यावरून? याच्याबद्दल मला माहिती नाही, पण एक आमचं ठाम मत आहे की मराठा, धनगर, लिंगायत आणि मुस्लिम समाजाच्या ज्या मागण्या आहेत आरक्षणाच्या बद्दल, त्याबद्दल कुठलंही सरकार या चारही घटकांना न्याय देईल. त्या सरकारबरोबर आम्ही पूर्ण ताकदीने राहू आणि त्यांच्याकडून नाही झालं तर आम्ही सत्तेत आल्यावर मराठा, धनगर, लिंगायत आणि मुस्लिम समाजाच्या लोकांना 100% न्याय देऊ. काल नितीश राणे पंढरपुरात असं म्हटलेत की सरकारी अधिकाऱ्यांच्या कानाखाली 12 वाजवा, आपला बाप सागर बंगल्यावरती बसला. मी हे ऐकलेलं नाही आणि मला माहिती नाही. दुसरीकडे नितीश कुमारांचं तुम्ही बघत असाल बिहारमध्ये काय चाललंय, कसं बघताय एकंदरीत या सगळ्या? मला असं वाटतं इंडिया अलायन्समध्ये सगळेच आपापल्या परीने काम करतायत. ही काही वैयक्तिक आमची कोणाशी लढाई नाही, आमची वैचारिक लढाई आहे. आणि जी दडपशाही दिल्लीमध्ये होते आणि ज्याच्याबद्दल काल आदरणीय पवारसाहेबही बोलले की इन्कम टॅक्स, CBI, ED यंत्रणेचा गैरवापर करून पक्ष फोडणे, सत्ता फोडणे, घरं फोडणे हे करण्याचं जे काम सातत्याने सत्ताधाऱ्यांकडून होतं आहे त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि या दडपशाहीच्या विरोधात आमची लढाई जारी राहील. तुम्ही मतदारसंघात फिरताय गेले 3-4 दिवस झालं. आता म्हणायचं 3-4 दिवस नाही, मी सातत्यानं फिरत आहात. 3-4 दिवस झालं पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेत आहात असं म्हणत सुप्रिया सुळेंनी मतदार म्हणजे प्रचार सुरू केला. नाही, मी 5ही वर्ष इलेक्शन मोडमध्येच असते. पण आता तुम्ही सातत्याने म्हणत असता की मतदानाच्या वेळेस किंवा इलेक्शनच्या वेळेची लढाई वेगळी किंवा आरोप प्रत्यारोप करत राहू असं म्हणायचं का? सुप्रिया सुळेंनी आता सुरू केला प्रचार. मी आरोप कुठे केलेत अजून कोणावर? म्हणजे अजून केलेलं नाही. नाही, माझं राजकारण हे खूप पॉझिटिव्ह राजकारण आहे. दुसऱ्यांच्या चुकीवर माझं राजकारण नाही चालत. मी लोकांची लोकप्रतिनिधी आहे. लोकप्रतिनिधीचं काम काय असतं? लोकांचे प्रश्न हे दिल्ली दरबारी माझ्यावर ती जबाबदारी. त्याच्यामुळे दिल्लीमध्ये लोकांचे प्रश्न मांडण्याची जबाबदारी म्हणून मी निवडून जाते. म्हणजे आज कांद्याला भाव नाही, ही माझी नैतिक जबाबदारी आहे. केंद्र सरकार इथे कारखाने, ऊसाचे एवढे कारखाने आहेत. इथेनॉल पॉलिसी केंद्र सरकारने बदलली, ती चुकीचीच होती. त्याच्या विरोधात महाराष्ट्राच्या वतीने एकच खासदार बोललो. कांद्याच्या बाबतीत अमोलदादा आणि आम्ही दोघंच बोललो. त्याच्यामुळे अर्थातच जर एखादी चूक सत्तेत कोणी, कधी आम्ही असो कधी ते असतात, पण सरकारने जर चुकीचा निर्णय घेतला तर त्याला जाब विचारायलाच लोकशाही म्हणतात आणि ती लोकशाही जगली पाहिजे, टिकली पाहिजे, याच्यासाठी आमचा लढा आहे. पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. याचं सरकारचं लक्ष नाही असं वाटतं, कारण सुप्यामध्ये परवाच तुम्ही त्या ठिकाणी भेट दिली होती. त्यानंतर त्याच दिवशी रात्री उपमुख्यमंत्री अजित पवार देखील गेले. शासन स्तरावर कोणताही निर्णय होता आतापर्यंत दिसत नाही. दुर्दैव आहे की महाराष्ट्र सरकारचं दुष्काळाच्या बाबतीत अतिशय लक्षच नाही असं म्हणावं लागेल. याचं कारण असं की गेले 2.5 महिने मी महाराष्ट्राच्या सरकारला विनंती करते की अतिवृष्टी काही महाराष्ट्रात अनेक ठिकाणी झाली आहे, काही ठिकाणी दुष्काळाची परिस्थिती आहे, कारण का पाऊसच कमी झाला आहे 2023मध्ये. त्यामुळे त्याचं नियोजन करावं. म्हणजे शेतीचं पाणी असेल, गुरांना पिण्याचं पाणी असेल, पिण्याच्या पाण्यासाठी माणसांनाही टँकर असतील. त्याच्यामुळे दुष्काळ छावण्या काढण्याची तातडीने गरज आहे. मी पुरंदरला मागच्या आठवड्यात होते तेव्हा अनेक शेतकरी आणि सरपंच मला भेटले आणि म्हणाले की तातडीने या सगळ्याचं नियोजन करा आणि छावण्या लवकरात लवकर काढा. आणि गेले 2.5 महिने मी महाराष्ट्र सरकारला विनंती करते की छावण्या काढा, पाण्याचं नियोजन करा. तुम्ही नाझरेचं धरण बघा, उजनी बघा, काय परिस्थिती, अतिशय गंभीर परिस्थिती या संपूर्ण भागात आहे. सरकार काहीच करत नाही. महाराष्ट्राचं ट्रिपल इंजिनचं खोके सरकार हे अतिशय असंवेदनशील.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.